नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपली सुविधा या तुमच्या हक्काच्या मराठी चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील PM किसान योजनेच्या 90,45,000 लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती आहे, पूर्वी PM किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्यात येत होते। त्यानंतर शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना काढली व त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यास 6,000 रुपयांची वाढ केली। त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असे एकूण 12,000 रुपये मिळत आहेत। तर मित्रांनो, आता 12 जुलै 2024 रोजी नवीन GR आला आहे। त्यानुसार PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता एकूण 12,000 नाही तर एकूण 30,000 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, या नवीन GR नुसार दरवर्षी शेतकऱ्यांना 30,000 रुपये कसे भेटतील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, 12 जुलै रोजी नवीन GR प्रस्थापित करण्यात आला होता। तर त्यानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या कोणत्या महिलांना भेटेल हे जाहीर करण्यात आले होते व त्या संदर्भात एकूण 12 बाबी जाहीर करण्यात आल्या आहेत। आता या बाबींमध्ये 7व्या नंबरचा मुद्दा बघा। तर त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया चालू केली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने PM किसान योजनेबद्दल सांगितले आहे। तर जे प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज नाही, कारण त्यांचा डाटा ऑलरेडी शासनाकडे उपलब्ध असल्यामुळे त्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरण्याची गरज आहे असे यामध्ये सांगण्यात आले आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा लाभ भेटत होता आता त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ भेटणार आहे, म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत। तेव्हा असे PM किसान योजनेचे 6,000, नमो किसान महासन्मान योजनेचे 6,000 व लाडकी बहीण योजनेचे 18,000 असे एकूण 30,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।